चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइसमधील जो काही आज्ञार्थी वाक्यचे ॲक्टिव्ह व्हॉइसचे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बनवायचे असते, त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. तर चेंज द व्हॉइसमध्ये जर आज्ञार्थी वाक्य आलेले असेल तर आपल्याला त्याची सुरुवात करत असताना वाक्याच्या सुरुवातीला लेट घ्यायची. त्यानंतर आपल्याला जे काही ऑब्जेक्ट असेल, आपलं कर्म असेल ते घ्यायचं. बी हा प्रत्यय घेऊन मूळ क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला करायचे असते. तर यामध्ये आपल्याला काय की आज्ञार्थी वाक्य हे आपल्याला ओळखायचे कशावरून, तर त्या वाक्याच्या सुरुवातीचा जो काही शब्द असतो तो असतो व्हर्ब, क्रियापद असतं. म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवायचे की तिथं आपला सब्जेक्ट न येता तिथं व्हर्ब आलेला असतो. म्हणून अशा वाक्याचे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना वाक्याच्या सुरुवातीला लेट घ्यायचे. त्यानंतर जे काही आपलं द पोलीस हे ऑब्जेक्ट आहे, आपण द पोलीस, लेट द पोलीस. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे की बी हा प्रत्यय घ्यायचा. बी, लेट द पोलीस बी, आणि मूळ जे काही क्रियापद आहे कॉल्स, त्याचं तिसरं रूप करायचं आहे म्हणजे कॉल्ड. अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता येतं. तर आपण दुसऱ्या वाक्यामध्ये पाहू की आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे की दुसऱ्या वाक्यात आपल्याला दिलेलं आहे ओपन आणि द डोअर. मग इथं आपल्याला अगोदर लेट घ्यायचं, लेट, त्यानंतर द डोअर, लेट द डोअर, बी, आणि ओपनचे तिसरे रूप करायचे म्हणजेच ओपनड. अशा प्रकारे आपल्याला रचना करता येते. तिसरा प्रश्न आपण घेतलेला आहे क्लोज द विंडो. मग इथे काय करावं लागेल आपल्याला की इथे काय करायचे, पहिलं लेट घ्यायचं, त्यानंतर द विंडो, लेट द विंडो, त्याच्यानंतर बी आणि क्लोजचं तिसरं रूप क्लोज्ड. अशी आपल्याला रचना करता येते. त्यानंतर आपल्याला जे काही आपलं चेंज द व्हॉइस आहे, चेंज द व्हॉइसचेच करत असताना आपल्याला काय करायचे, सुरुवातीला काय घ्यायचे, लेट, लेट द व्हॉइस, त्याच्यानंतर बी आणि चेंजचं तिसरं चेंज्ड. अशी रचना होईल. आता आपलं 5 नंबरचं वाक्य इथे आपल्याला लेट अ टी बी मेड अशी आपली रचना होईल. तर एक आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर करून प्रश्न सोडवता येतात.